शिंदेंनी आता नाश्त्याला ढोकळा फाफडा खाणं सुरू केलंय। त्यांची दाढी लोक कधी कापतील त्यांनाही कळणार नाही। राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। आपण सन्मार्गाने चालावं, सद्बुद्धीने चालावं। ज्यांना दुर्बुद्धी येते त्यांची काय अवस्था होते तुम्ही पाहिलंच आहे। फडणवीसांची ठाकरेंवर टीका। देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंनी राज्यभर रडण्याचे कार्यक्रम आता सुरू करावे। पब्लिक है ये सब जानती है म्हणून लोकांची काल गर्दी केली। या ठिकाणी संजय राऊतांची टीका। एकाचं भाषण अपूर्ण तर एकाचं अप्रासंगिक, संपूर्ण कार्यक्रम अवास्तव। हिंदूंना चोपण्यात तुम्हाला आनंद मिळतोय ते महाराष्ट्र पाहतोय। भाजप नेते शेलारांची ठाकरे बंधूंवर टीका। मनसेची मान्यता रद्द करा। भारतीय हिंदू सेनेचं निवडणूक आयोग आणि राज्यपालांना पत्र। भाषेच्या नावाखाली होणारी मारपीट ही सहन करणार नाही। प्रमोद सिंग यांची प्रतिक्रिया। ठाकरे आणि मराठी माणसाची एकजूट महत्वाची। एकीचं आव्हान उभं करणं यातच महाराष्ट्राचं हित। ठाकरे बंधू मंचावर एकत्र आल्यानंतर रोखठोकमधून भाष्य। ठाकरे बंधूंच्या एकत्र मेळाव्यामध्ये मिलिंद नार्वेकरांची अनुपस्थिती। मिलिंद नार्वेकर आषाढीच्या निमित्तानं पंढरपुरात दर्शनाला। सर्व पक्षांच्या संपर्कात असलेले नार्वेकर मोक्याच्या क्षणीच गायब कसे। विजय मेळाव्यातील अनुपस्थितीवरून राजकीय वर्तुळात चर्चा। मनसे नेते देशपांडेंचा महायुतीच्या नेत्यांवर निशाणा। महायुतीच्या नेत्यांचा एकत्र फोटो पोस्ट करत देशपांडेंचा हल्लाबोल। सत्तेसाठी एकत्र आलेले बंधू या टीकेला पोस्ट करत जोरदार प्रत्युत्तर। विजय मेळाव्यानंतर महायुतीचे नेते गोंधळले तर महायुतीच्या नेत्यांना काय बोलावं ते कळत नाहीये। संजय राऊतांची महायुतीवर टीका। महानगरपालिकेसाठी ठाकरेंची धडपड सुरू आहे। ठाकरेंचं अस्तित्व राहिलेलं नाही। उगाच हिंदी मराठीचा मुद्दा पुढे केला जातोय। गिरीश महाजनांची ठाकरे बंधूंवर टीका। संजय गायकवाडांचा हा जन्मच ठाकरे ब्रँडमधून झालाय। दोन भाऊ एकत्र आल्यानं काहींना पोटचूळ उठतोय। वडेट्टीवारांचा पलटवार तर ठाकरे ब्रँड आता राहिला नाही अशी गायकवाडांनी केली होती टीका। आम्ही आईच्या पोटातनं मराठी शिकतो। मराठी कुणी शिकवण्याची आवश्यकता नाही। शिवसेनेनं आजपर्यंत 8 अमराठी राज्यसभा खासदार कोणत्या प्रेमातनं केले। गोपीचंद पडळकर यांची ठाकरेंच्या मेळाव्यावर टीका। मुंबईमध्ये शिवसेना भवनासमोर ठाकरेंच्या सेनेकडून बॅनरबाजी तर आजच दिवाळी आजच दसरा बॅनरवर आशय। मातोश्री परिसरात शिवसेनेकडून बॅनरबाजी। संकट समयी धावून जाणारे उपमुख्यमंत्री शिंदे असा बॅनरवर आशय। ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्यानंतर ठाण्यामध्ये मनसेची बॅनरबाजी। धन्यवाद देवाभाऊ तुमच्यामुळे एकत्र आले ठाकरे भाऊ या ठिकाणी बॅनरवर उल्लेख। मनसेनं बॅनरद्वारे भाजपला डिवचलं। तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडून ट्विट करत ठाकरे बंधूंचं कौतुक। महाराष्ट्रातला उठाव हिंदी लादणाऱ्यांचे डोळे उघडे करेल। ट्विटमधून स्टॅलिन यांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंनी गुंडगिरी थांबवावी नाहीतर मुंबईमध्ये येऊन सर्व अहंकार काढून टाकीन। बिहारच्या जन अधिकार पक्षाचे नेते पप्पू यादव यांचा राज ठाकरेंना इशारा। मी मराठी बोलत नाही, दम असेल तर महाराष्ट्रातनं काढून दाखवा। भोजपुरी अभिनेता निलेश लाल यादवचं महाराष्ट्रातील नेत्यांना खुलं चॅलेंज। मी महाराष्ट्रात राहतो मात्र मराठी बोलणार नाही। दिनेश लाल यादवनं डिवचलं। परभणी जिल्ह्यातील पंचायत समितीमध्ये पैसे दिल्याशिवाय कामं होत नसल्याचा आरोप। भाजप जिल्हा प्रमुख सुरेश भुमरे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। विहीर आणि घरकुल योजनेचे लाभ देण्यासाठी सामान्यांकडून पैसे घेतल्याचाही आरोप। राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्याला हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी। अरबी समुद्रात चक्राकार वारे। राज्यात पावसाचा जोर वाढणार। 5 ते 9 जुलै दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। पुणे हवामान खात्याचा अंदाज। तर कोकणालाही ऑरेंज अलर्ट तर विदर्भ आणि मराठवाड्याला येलो अलर्ट। नाशिकमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग। गोदावरी नदीच्या किनाऱ्यावरील अनेक नद्या पाण्यात। नाशिकमधील रामकुंडात पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे तरुण अडकला होता तर स्थानिक तरुणांनी आणि रेस्क्यू टीमनं या तरुणाला बाहेर काढलं। तरुणाला सुखरूप बाहेर काढल्यामुळे दुर्घटना टळली। भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू। सततच्या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ। गोसेखुर्द धरणाच्या 27 दरवाजांमधून विसर्ग सुरू। नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा। धुळ्यातील साक्री तालुक्यातल्या जामखेली या धरण ओव्हरफ्लो झाल्याची माहिती। सांडव्यातनं वाहणारं पाणी पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू। सांगलीच्या चांदोली धरणातनं वारणा नदीमध्ये विसर्ग सुरू। 4,500 क्युसेक पाण्याच्या वेगात विसर्ग सुरू असल्याची माहिती। त्यांनाही सतर्कतेचा इशारा।
पिंपरी चिंचवडसह मावळ तालुक्याला पाणी पुरवठा करणारा पवना धरण हे 72% भरलं, तर पवना धरणामध्ये आता सध्या विसर्ग सुरू. 15 जुलैपर्यंत विसर्ग सुरू राहण्याची शक्यता. मुंबई शहर आणि उपनगरात पहाटे पावसाच्या सरी. मरीन ड्राईव्ह, दादरमध्ये पावसाची हजेरी. वसई विरारसह नालासोपाऱ्यामध्ये रात्रभर जोरदार पावसाची हजेरी, तर नगीनदास पाडा या परिसरात साचलं होतं पाणी. नालासोपाऱ्यामध्ये पावसामुळे मुख्य रस्ते पाण्याखाली. आचोळे, नगीनदास पाडा, संकरेश्वर नगर आणि गालानगरमधील रस्त्यांवर पाणी. पावसाचा जोर दिवसभर राहिल्यास घरांमध्येही पाणी शिरण्याची शक्यता. कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. हवामान खात्याकडून पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. रविवारची सुट्टी असल्यामुळे मुंबईतील गिरगाव चौपाटीवर खेळाडूंसह पर्यटकांची गर्दी. पावसात फुटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल खेळतात तरुण. सांगलीच्या चांदोलीमध्ये संततधार पावसामुळे छोटे मोठे धबधबे प्रवाहित. पावसात सध्या परिसरामध्ये हिरवळ पाहायला मिळते. पर्यटनासाठी आकर्षणाचा हा परिसर केंद्रबिंदू. हिमाचलच्या मंडीमध्ये ढगफुटीचा दृश्य पाऊस. पावसामुळे या परिसरातील नदी नाल्यांना मोठा पूर, तर सारण, बागसियाड, थुनाग, लामथच यासह जरोल, चुनी, कुकला आणि बाखली या भागांमध्ये मोठं नुकसान. राजधानी दिल्लीमध्ये पावसाची संततधार सुरू. पावसाच्या हजेरीमुळे दिल्लीकरांना मोठा दिलासा. जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये मुसळधार पाऊस, तर धारहाली आणि साक्तोहो या नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ. अमेरिकेतील टेक्सासमध्ये सध्या पुरामुळे 51 जणांचा मृत्यू, तर अनेक जण बेपत्ता झाल्याची माहिती. मुसळधार पावसामुळे ग्वाडालुपे या नदीची पाणी पातळी 45 मिनिटात तब्बल 26 फुटांनी वाढली. पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाच्या 2000 हरकतींवर सुनावणी पूर्ण. आता शेतकऱ्यांना मोबदला कसा आणि किती मिळणार याकडे सर्वांचं लक्ष. मध्य रेल्वेवरील लोकलचा मालडबा ज्येष्ठ नागरिकांसाठी खुला. ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास आरामदायी व्हावा म्हणून रेल्वेचा निर्णय. लोकलच्या मालडब्यामध्ये बदल करून ज्येष्ठ नागरिकांसाठी आता स्वतंत्र डबा असणार. वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाची आंबोली पोलिसांना कारणे दाखवा नोटीस. नवाब मलिक यांच्या विरोधातील तक्रारीचा चौकशी अहवाल सादर न केल्यामुळे ही नोटीस बजावली. न्यू इंडिया बँकेतील 122 कोटींच्या अपहार प्रकरणातील नवा आरोपी आता पवन जयस्वालला लखनौमधून अटक. जयस्वालच्या बँक खात्यामध्ये फसवणुकीतील 9 कोटी असल्याचंही उघड. भाईंदर पश्चिमेतील सुरभी हॉटेलला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, तर धमकी खरी की खोटी या संदर्भात पोलिसांचा तपास सुरू. मार्वल कंपनी आणि सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनामध्ये एआय सहकार्याचा करार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एआय प्रणालीचं लवकरच मंत्रिमंडळासमोर सादरीकरण करण्यात येणार. पालकमंत्री नितेश राणे यांची माहिती. गोंदियातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 225 स्वयंसेवक शिक्षकांची नियुक्ती करण्याचे आदेश. शिक्षकांची कमतरता कमी होणार. शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी निर्णय. अंमलबजावणी करण्याचेही आदेश. अमरावतीच्या मेळघाटमध्ये जिल्हा परिषदेचे 5 शिक्षक निलंबित, तर कामात अनियमितता आढळल्यामुळे शिक्षकांवर कारवाई. जिल्हा परिषदेच्या सीईओ संजित महापात्रा यांची अचानक दौरा करत कारवाई. परभणीच्या गंगाखेडमध्ये वडवणी ते कातरवाडी या रस्त्याचे काम ग्रामस्थांनी थांबवले. आमदार रत्नाकर गुट्टेंनी रस्त्याचं काम थांबवल्यानंतर गावाला भेट दिली. ग्रामस्थांच्या चर्चेनंतर या रस्त्याचं काम पूर्ववत. परभणीच्या सेलूमधील बाजार परिसरातील अतिक्रमण हटवून जनावरांचा आठवडी बाजार सुरू करा. माजी आमदार हरिभाऊ लहाने यांची मागणी. अतिक्रमण झाल्यामुळे मागील वर्षापासून पशुधन खरेदी विक्रीचा आठवडी बाजार बंद. नागपूर जिल्ह्यातील नेरी परिसरामध्ये पत्नीची पतीसमोरच कंधान नदीत उडी, तर पती पत्नीने एकत्रित फोटो काढल्यानंतर अचानक पत्नीने नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती. पोलिसांनी शोधकार्य सुरू केले. गोंदियामध्ये 5500 हेक्टर क्षेत्रात सेंद्रिय शेतीद्वारे भाताचं उत्पादन पूर्णपणे कीटकनाशक मुक्त उत्पादन असणार, तर गोंदिया जिल्ह्यामध्ये 2.19 लाख हेक्टर क्षेत्रात खरीप भात पिकाची लागवड. पुण्याच्या साळुंबरेमध्ये इंद्राणी वाणाच्या या भाताची बीज प्रक्रिया करून रोपवाटिका तयार. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली भात रोप गादी वाफ्यावर टाकून नर्सरी तयार. शेतकऱ्याला यामुळे आर्थिक लाभ होणार. जळगावात पर्यावरण संवर्धनासाठी एक पेड मां के नाम या उपक्रमाच्या अंतर्गत कौतुकास्पद कामगिरी. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या उपस्थितीमध्ये उपक्रमाला शुभारंभ, तर रक्षा खडसेंनी विद्यार्थ्यांसोबत वृक्षारोपण केलं. सिंधुदुर्ग जिल्हा कारागृहाच्या कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी कडक कारवाई केली जाणार. पालकमंत्री नितेश राणेंचा इशारा, तर सिंधुदुर्ग जिल्हा संरक्षक भिंत कोसळल्याप्रकरणी कारवाईचे संकेत.
सावंतवाडी कारागृहामध्ये दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतील जेल टुरिझम उपक्रम साकारणार. पालकमंत्री नितेश राणे यांचं आश्वासन. कारागृहाचे पुढील 100 वर्ष टिकेल अशा पद्धतीनं नूतनीकरण करणार. अहिल्यानगरमध्ये मागील काही दिवसांपासून घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ, तर मुख्य मास्टरमाइंडसह साथीदाराला अटक. 25 तोळे सोनं आणि एक पिस्तूल यासह 3 जिवंत काडतुसं आणि रोख रक्कम जप्त. स्थानिक पोलिसांची कारवाई. गोंदियाच्या देवरी पोलिसांनी दुचाकी चोरीचा छडा लावला, तर 3 मोटरसायकल्ससह आरोपींना अटक. आरोपींविरोधात देवरी पोलिसात गुन्हा. पोलिसांकडून अधिकचा तपासही सुरू. आषाढी निमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या घरी चोरीची शक्यता. पोलीस आणि ग्रामसुरक्षा दलांना सतर्कतेच्या सूचना. चोरीच्या घटनांवर पोलिसांचं लक्ष. भंडाऱ्याच्या मोहाडीमध्ये चोरट्यांनी 2 दुकानं फोडली, तर चोरी करताना 2 चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या. व्यावसायिकांमध्ये सुद्धा धास्ती. पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. भंडाऱ्यामध्ये मुख्याध्यापकाकडून विद्यार्थ्याला मारहाण, तर भंडाऱ्याच्या माटोरा तालुक्यातल्या प्रशांत विद्यालयातला हा प्रकार. कारधा या पोलिसात मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल. 10 दिवसांच्या बाळाला विळ्यानं 39 चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार. मेळघाटच्या दहेंद्रिया गावातली संतापजनक घटना. अंधश्रद्धेतनं बाळाला चटके दिल्याची माहिती. नाशिकमध्ये अंत्यसंस्कारासाठी प्लास्टिकचा आधार घेण्याची वेळ, तर स्मशानभूमीला शेड नसल्यामुळे मृतदेहाची अवहेलना. जांभूळपाडा या गावातली घटना. प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष.